पीएम रूफटॉप सोलार ही योजना प्रधानमंत्र्यांची अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना आहे, ज्याच्यामध्ये महावितरण कंपनी महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहे। महावितरण कंपनीने सुरुवातीलाच 10 केव्हीए पर्यंत ऑटोमॅटिक अप्रुव्हल, ऑटोमॅटिक परमिशन दिलेली होती की ज्यांचं कोणाचं कन्झम्पशन 2 केव्हीए असेल, 5 केव्हीए असेल, 7 केव्हीए असेल, त्यांना त्याचा लाभ मिळेल, ज्याच्यामुळे पेपरलेस आणि फेसलेस अशा प्रकारची कामं होतील। मात्र असं लक्षात आलं की अनेकांनी 2 केव्हीएची आवश्यकता असताना 4 केव्हीए, 5 केव्हीए म्हणजे दुप्पट तिप्पट कॅपॅसिटी ब्लॉक करून टाकली। त्याच्यामुळे तिथल्या लोकल ट्रान्सफॉर्मरवर प्रेशर आलं। त्यामुळे माझा शेजारचा जो कोणी व्यक्ती असेल, जो गरजूवंत आहे, त्याला बरेचदा त्याचे कनेक्शन मिळत नाहीये। हे लक्षात आल्यामुळे महावितरणला त्यांच्या ग्रीड स्टेबिलिटीचा प्रॉब्लेम निर्माण झाला, त्यांच्या अर्थकारण त्याच्यातनं बिघडलं, पीक ऑफ पीक हे गणित बिघडलं। त्यामुळे आता महावितरणने हे जे ऑटोमॅटिक अप्रुव्हल होतं, ते ऑटोमॅटिक अप्रुव्हल काढून स्पेसिफिक अप्रुव्हल म्हणजे ज्याची जेवढी आवश्यकता आहे ते तपासून त्यांना सोलरची परमिशन दिल्या जाईल, एवढाच बदल केलेला आहे। याच्या माध्यमातून गरजूवंतांना त्याचा लाभ व्हावा हीच त्याच्या मागची अपेक्षा आहे। जे कोणी याच्या माध्यमातून ओरड करतात आहे, कांगावा करतात आहे, हे सर्व सोलरमधले व्यापारी लोक आहे। मात्र ऍक्च्युअल कन्झ्युमरकडनं अशा प्रकारची कोणतीही तक्रार महावितरणकडे आलेली नाही।